लोकांपर्यंत पोचलाय ज्या लेवलला तुम्ही. आता मी ऐकतोय, आता जस्ट ऐकलं निखिलकडनं की ओरिसावरनं लोक आली आहेत है ना, डिफरंट स्टेट्स पीपल आर प्लेइंग. सो हाऊ डू यू प्लॅन दॅट जर्नी अँड हाऊ डू यू कम टू दॅट लेवल? ज्या काही संकल्पना चालू झाल्या त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर हे लोक शेजारी जरी उभे राहिले तरी एक प्रत्येकाचा एक वेगळा ॲटिट्यूड आणि काही गोष्टी होत्या त्या की मी आर्किटेक्ट आहे, मी डिझायनर आहे. हा बॅरियर आम्हाला थोडा काढायचा होता त्यातनं. क्रिकेटर्स भी माइन्यूट डिटेल्स पे रहता है उन लोग का. लाइक सिंपल है, शॉट खेलना, डिटेल वो मैच के लिए प्रिपरेशन करना, सो एवरीथिंग. सो द क्रिएटिव एस्पेक्ट ऑफ क्रिकेटर्स एंड अ पैशन बिहाइंड द क्रिकेटर, ये दोनों को मर्ज करके ये लाना था. पार्टनर्स सोबत खेळले, आज हे एकमेकांचे एवढे मित्र झालेत, एवढं बॉन्डिंग तयार झाले आणि हा सगळ्यात वाव मुवमेंट आमच्यासाठी त्याच्यात आहे की आम्ही त्यांना एकत्र करू शकलो. हा सगळ्यात जास्त मला त्यातनं एक वेगळेपण वाटतं. आय इंडियाला जेव्हा आम्ही खेळायला गेलो होतो तेव्हा आय फेल्ट की यार ही लीगमध्ये आपण DPLमधनं पण लोक आणू शकतो इथं. ॲक्च्युली हे डिझायनर नाव का दिलं, कारण फक्त काही आर्किटेक्ट लीग किंवा इंटिरियर डिझायनर लीग नाही आहे. तुमचं तर सेकंड जनरेशन पण खेळतं. हो, ते मला म्हणजे तो माझ्यासाठी खूप वेगळा विषय आहे की माझा मुलगा वरद याच्यामध्ये आज माझ्या बरोबरीने खेळतोय. सो who is more competitive between you two, right? Nikhil Jain as a player is more competitive or Mangesh Hande as a player is more competitive? I would say. Hi everyone, welcome to an amazing series of podcasts. My name is Abhay Jaju. Most of you know me because we have been doing this Designers League for a long time now. Designers League itself is a concept which two people thought in their mind. उनको लगा कि कुछ ऐसा होना चाहिए जो अलग हो, जो रेगुलर क्रिकेट से थोड़ा सा डिफरेंट हो पर क्रिकेट से जुड़ा हुआ हो. और उन्हीं दो लोगों के साथ आज हम लोग सब यहाँ पर हैं. डिज़ाइनर्स प्रीमियर लीग सीज़न 1 से सीज़न 4 तक जो सफ़र रहा है, उस सफ़र को जीने के लिए टू रिलीव द मोमेंट्स ऑफ दैट एंटायर जर्नी दैट दे हैव स्टेड टुगेदर, ऑर्गेनाइज्ड, प्लान्ड, everything that was stitched has slowly turned up into a brilliant game of cricket and tournament. I had written a small poem to begin with, and then we will move to the two organizers that I'm talking about. They had a thought. They had a thought to make Pune Leatherballs cricket plot. They made it happen from scratch. They did not lose hope in any of the thatch. They got designers from all over India to play this beautiful game. Ladies and gentlemen, let's welcome these two amazing organizers with us. Their names are Mr. Mangesh Hande and Mr. Nikhil Jain. We welcome you both, Mangesh sir, Nikhil. A very warm welcome here. I mean, this is an amazing moment to do this because I never thought we are going to do a podcast on DPL in the 4 seasons that we are working on, right? They say usually when designers pick up the bat, right, magic happens. Pen, bat, all in all, absolutely magic happens. But what magic was designed, planned and executed on the ground is clearly evident with the efforts that you both have put in. So a few questions that I have in my mind, people want to know, the audience who is watching us also wants to know. Let's begin with Mangesh sir. Yeah. लेट्स रिवाइंड टू द स्टार्ट मंगेश सर. लेट्स गो बैक टू द जर्नी. हम लोग थोडा पीछे चलते हैं, थोडंसं मागं जाऊयात आणि विचार करूयात की असं पहिलं स्पार्क काय होतं जे DPLला इग्नाईट करते. म्हणजे असं वाटलं की तुम्हाला नाही आपण DPL खेळलंच पाहिजे किंवा बनवलं पाहिजे असं काहीतरी टुर्नामेंट. हे सगळे DPLची संकल्पना जी होती, गेले आता 40 वर्ष झाले क्रिकेट खेळतो आहे. म्हणजे पूर्ण ब्लडमध्ये क्रिकेट आहे. आणि क्रिकेट खेळताना ज्यावेळेला इंटिरियरच्या फील्डमध्ये आलो आणि तिथे पण क्रिकेट चालू झालं, त्यावेळेला एक वेगळं मनात काहीतरी गोष्टी आल्या की अरे यार, हा क्रिकेट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो आपल्याला सोडणार नाही शेवटपर्यंत. आणि हे सगळं करताना गेले 20-25 वर्ष आम्ही ॲज अ इंटिरियर डिझायनर, ॲज अ आर्किटेक्ट खूप लेवलला क्रिकेट खेळतो आहे, खूप स्टेट्समध्ये क्रिकेट खेळतो आहे. आणि ते सगळं पाहिल्यानंतर की असं कुठेतरी एक मनात आलं की यार पुण्यामध्ये का DPL नको, की ही जे काही पॅशन आपण बाकी लोकांसाठी बघतोय आणि करतोय, आपण पण अनुभवतोय तिकडे, तर ते आपण पुण्यात आणायला पाहिजे. आणि आपले जे काही कलिग्ज आहेत, इंटिरियर डिझायनर, आर्किटेक्ट्स आहेत, ह्या सगळ्यांसाठी आपण ही ऑपॉर्च्युनिटी का नाही द्यावी. तर हा एक पहिला थॉट त्याच्यामध्ये आला आणि त्यातनं हे DPL चालू झालं. क्या बात आहे. ते म्हणतात ना की तुम्हाला क्रिकेटमधनं काढू शकतो आम्ही,
पण क्रिकेट तुमच्यातनं नाही काढू शकत. Exactly. आणि मंगेश हांडेबद्दल तर ते एकदम परफेक्टच आहे. Yes. दॅट इज हाऊ आय कॅन टॉक अबाउट यू. Yeah. ओके, एज डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ यू, आय डोंट नीड टू टॉक अबाउट दॅट. पॅशन डिफरन्स तर नाहीच आहे, पण एज डिफरन्स आहे. पण तरी त्या एज डिफरन्सला बघता निखिल, आय वॉन्टेड टू अंडरस्टँड वाय ओनली डिझायनर्स लीग. म्हणजे डिझायनर्स लीगच का करायची होती? असं काही कॉन्सेप्ट होतं डोक्यात? असं काही कॉन्सेप्ट नव्हतं की फक्त डिझायनर्स लीग म्हणून करायची. पण हां, ॲक्च्युली जेव्हा आम्ही क्रिकेट खेळतो, सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे इन फिटनेस वे जेव्हा आम्ही त्याच्यावरती लक्ष देतो, तर आम्हाला हे जाणवलं की डिझायनर्ससाठी खूप कमी लीग्स आहेत आणि लेदर बॉल लीग खूप कमी आहेत. ओके. तर ते लीगमध्ये आपल्याला एनरोल करणं, जाणं, तिथपर्यंत पोहोचणं, कॉन्टॅक्ट लावणं ते डिफिकल्ट होत होतं. ओके. सो ऑब्व्हियसली असं डोक्यात आलं की आपण चालू करू शकतो का. आणि त्याच्यानंतर मंगेश सर, म्हणजे ऑब्व्हियसली ही इज अ रोल मॉडेल टू एव्हरी वन. तर जेव्हा त्यांच्याशी बोललो आणि ते म्हणाले की यार प्रयत्न करू पण चालू करायचा, मग तेव्हा आम्ही असं विचार केला की फक्त डिझायनर्स म्हणजे कसं करायचं त्याला. तर मग आमचं डिस्कशन झालं की कुठले डिझायनर्स कितपर्यंत पोचायचं. Okay. सो देन वी नॅरोड इट डाऊन टू इंटिरियर्स आणि आर्किटेक्ट्स. आणि अगेन डिटेलवरती आपण कामं करतो. सो आर्किटेक्ट्स, इंटिरियर डिझायनर्स, दे ऑल वर्क इन मायन्यूट डिटेल्स अँड ऑल. सो वी थॉट अबाउट डिटेलिंग आउट इन दॅट ॲस्पेक्ट, ओके. की आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनरपर्यंत पोचूया आणि त्याला ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट करूया. नाईस. सो टीम वाईज भरपूर जण वेगवेगळ्या टीममधनं खेळतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण हां, ऑप्शन बेस्ड केलं की सगळ्यांना वेगवेगळ्या लोकांसोबत खेळायला मिळेल. राईट. तर त्या गोष्टी चालू करायच्या होत्या. आणि दॅट इज हाऊ वी थॉट की डिझायनर्सवरनं आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर्सवरती स्पेसिफिकली आपण ते टुर्नामेंट आणूया, फोकस करूया. अमेझिंग. अशी कम्युनिटी आहे ना डिझायनर्स आणि आर्किटेक्ट आणि हे लोक सगळे जे तुम्ही आहात, मी तर बरेच वर्ष बघतोय. सो नाव ऑलमोस्ट आय नो मोर दॅन 600 डिझायनर्स इन पुणे. बट देन हाऊ डू यू गाईज थिंक दॅट दिस शुड बी अ काइंड ऑफ अन इंडिया लेवल इव्हेंट और अ ग्लोबल लेवल इव्हेंट, राईट? आणि असा कुठला आहा मोमेंट होता मंगेश सर, तुम्हाला असं वाटलं की यही है राईट चॉईस बेबी, डिझायनर्स प्रीमियर लीग इज ॲक्च्युली रिअल फॉर ऑल ऑफ अस, आणि लोकांपर्यंत पोचलं आहे ज्या लेवलला तुम्ही? आता मी ऐकतोय, आता जस्ट ऐकलं निखिलकडनं की ओरिसावरनं लोक आली आहेत ना, डिफरंट स्टेट्स पीपल आर प्लेइंग. सो हाऊ डू यू प्लॅन दॅट जर्नी अँड हाऊ डू यू कम टू दॅट लेवल? ॲक्च्युली आम्ही आता एज डिफरन्स जर म्हटलं ना तू की दोघांचा एज डिफरन्स, आता त्या क्रिकेटमध्ये हा काही मॅटर करत नाही की वय हा बॅरियरच नाही त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट आमचा डबलचा फरक आहे. पण आज तो ज्या पॅशनने ग्राउंडवरती खेळतो त्याच पॅशनने आम्ही पण खेळतो. करेक्ट. त्यामुळे एज हा काय मॅटर करत नाही. पण वेगवेगळ्या एजची आणि वेगवेगळ्या मेंटॅलिटीची जर का डिझायनर्स आणि हे सगळे जर एकत्र आले तर हा एक वेगळा कॉन्सेप्ट आमचा होता की ते सगळे एकत्र यावेत, सगळे एकमेकांचे फ्रेंड व्हावेत. ॲज ॲक्च्युली जर प्रोफेशन बघितलं ना की आर्किटेक्ट्स आणि डिझायनर लोक जी आहेत ही जर ह्या ज्या काही संकल्पना चालू झाल्या त्याच्या अगोदर जर तुम्ही बघितलं तर हे लोक शेजारी जरी उभे राहिले तरी एक प्रत्येकाचा एक वेगळा ॲटिट्यूड आणि काही गोष्टी होत्या त्या की मी आर्किटेक्ट आहे, मी डिझायनर आहे. हा बॅरियर आम्हाला थोडा काढायचा होता त्यातनं की मग हे एकत्र आले वेगवेगळ्या टीम्समधनं आणि दरवर्षी वेगवेगळ्या पार्टनर्ससोबत खेळले. आज हे एकमेकांचे एवढे मित्र झालेत, एवढं बॉन्डिंग तयार झाले. आणि हा सगळ्यात वाव मुवमेंट आमच्यासाठी त्याच्यात आहे की आम्ही त्यांना एकत्र करू शकलो. हा सगळ्यात जास्त मला त्यातनं एक वेगळे पण वाटतं. हां, आपण अग्रेशनबद्दल बोलूया नंतर. येस येस ठीक आहे, 100%. पण निखिल, व्हाट डू यू थिंक, काय अवघड होतं? व्हाट वॉज डिफिकल्ट? क्या मुश्किल था आपकी इस पूरी जर्नी में? क्रिएटिव लोगों को साथ लाना या क्रिकेटर्स को साथ लाना? सो मैं ऐसे बोलूँगा सर कि क्रिएटिव्स को क्रिकेटर्स के रूप में साथ में लाना. वाओ. सो दैट इज़ हाउ वी वांटेड दिस टू हैपन. सो ऑब्वियसली अगेन मैंने जो एक चीज़ बोला कि माइन्यूट डिटेल्स पे जैसे क्रिएटिव्स काम करते हैं, वैसे क्रिकेटर्स भी माइन्यूट डिटेल्स पे रहता है. उन लोग का लाइक सिंपल है, शॉट खेलना, डिटेल वो मैच के लिए प्रिपरेशन करना, सो एवरीथिंग. सो द क्रिएटिव एस्पेक्ट ऑफ क्रिकेटर्स एंड अ पैशन बिहाइंड द क्रिकेटर, ये दोनों को मर्ज करके ये लाना था. सो या ऑब्वियसली क्रिएटिव्स को क्रिकेट फील्ड पे लाना ये थोड़ा डिफ़िकल्ट था, बट दिस इज़ हाउ DPL फॉर्म्ड. एंड इससे ही हमको आगे एक चीज़ समझ में आया कि वो डिफ़िकल्ट नहीं था कभी. बस सिर्फ स्टार्ट करना, एक स्टेप लेना था, जो स्टेप लिया. और उसके बाद आज टुडे वी आर इनटू 4th सीजन. सो ऑब्वियसली इट्स नॉट अ स्मॉल step, I'll say. It's a huge task to cater, but
ते केलं आणि त्याच्यानंतर आज आम्ही त्या लेवलला पोहोचलो आहे. ओके. आणि हे करताना ना बऱ्याच लोकांचा सपोर्ट लागतो बॅक एंडनी. इट इज नॉट ओनली मंगेश हांडे अँड निखिल जैन. आय कॅन सी आकाश ऑन द आय ग्राउंड. वॉज जस्ट गोइंग टू से की म्हणजे 1-2 नावं घ्यायला पाहिजे तर त्यातलं आकाश मोहिते. त्यांनी आम्हाला म्हणजे कधीच ही इज देअर सिन्स सीझन 1 आणि Right. तो दरवेळेस असायचा. त्याच्यानंतर आमचे स्पॉन्सर्स तर फक्त पहिल्यांदा जेव्हा चालू करायचे होते टुर्नामेंट सो ऑब्व्हियसली फंड्स लागतात, सगळ्या गोष्टी लागतात, पण तेव्हा स्पॉन्सर्सकडे जाऊन ते पिच करणं आणि त्याला फक्त पॉझिटिव्हली घेणं ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. Right. आणि म्हणजे जसं स्पॉन्सर्स होते जे होते सरांनी ज्या कॉन्टॅक्ट्स थ्रू काम केले तर आम्ही म्हणजे तेच झालं की टीम म्हणून जे काम झालं तर ते आकाश म्हणा, आमचे स्पॉन्सर्स म्हणा, विनय काटे म्हणा, लाईक ही इज अ ह्यूज फॅन ऑफ क्रिकेट आणि बिग पॅशनेट क्रिकेटर आहे. त्यांनी आम्हाला जे सपोर्ट केलं. निखिल बोलतो ते बरोबर आहे की विनय काटे ॲज अन आर्किटेक्ट म्हणजे त्याला जो काही डोक्यात होतं स्पॉन्सरशिप देणं पण एवढं सोपं नाही आहे. त्याला त्यातनं काही इन्कम नाही आहे, पण त्याने आज लीड स्पॉन्सरशिप म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा हे 4थं वर्ष आहे त्यांनी पार्टिसिपेट करतो आहे. हे खूप वेगळं आहे. आणि स्पॉन्सरला आता हे ॲक्च्युली हा जो काही टुर्नामेंट भरवणे हा काही आमचा असा ॲज अ बिझनेस हा सब्जेक्ट नाहीच आहे की तुम्ही की रेग्युलरली स्पॉन्सरकडे गेला आहे आणि एक लिफलेट नेलं आहे आणि काहीतरी त्यात लिहून सगळं तिकडे दाखवलं आहे. तो सब्जेक्टच नाही आहे. तरी पण एक काही चांगले कॉन्टॅक्ट्स आणि ज्यांना आमच्यावरती विश्वास आहे अशा लोकांकडे आम्ही जाऊन ते सुरुवात केली आणि त्या स्पॉन्सरनी साथ दिली. आणि फक्त स्पॉन्सर्स पण नाही आहेत, आता इथे अभय जाजू बसलेत. एक व्हॉईस पण असतो या सगळ्या मागे की ते ग्राउंडवर गेल्यानंतरची जी एनर्जी आहे तो आवाज लांबनं जरी कानावरती आला की कोण खेळतंय, कसं खेळतंय, त्याला एलिब्रेट कसं करताय तुम्ही त्या टुर्नामेंटला, आणि तिथे जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती अभय तुझ्यामुळे पण आली. हा एक मोठा सपोर्ट आहे आमच्यासाठी. आणि गेले 4 वर्ष तू आमच्याबरोबर आहे. अमित प्रथमचे पण आज 4थं वर्ष आहे त्यांनी की हे आमच्याकडे कधी कमर्शियल अँगलनी त्यांनी पाहिलं नाही. प्रत्येक वेळेला त्यांनी एवढंच सांगितलं की माझा तुम्हाला सपोर्ट आहे आणि प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी करायचे आमच्या डोक्यात आहे. तुम्ही बाकी टेन्शन घेऊ नका, आम्हाला ही लीग मोठी करायची, आम्हाला ही लीग मोठी करायची. म्हणजे ती लीग त्यांची पण आहे. त्यामुळे हे सगळं पुढे म्हणजे आता हा पॉडकास्ट जो आपण शूट करतोय जस्ट अ ग्लिम्स द्यायचंय तर हा आयडिया अमित सरांचा होता. अमित सरांनी सांगितलं की आपण हे सुरू करू शकतो आणि हे करायला पाहिजे कारण की आपण 3 वर्ष केलेलं टुर्नामेंट. करेक्ट. त्याच्यात परत कमर्शियल्स ॲज मंगेश सर सेड की कमर्शियल्स म्हणजे मी अमित सरांना ओळखतो, मी अभय सरांना तुम्हाला ओळखतो अभय सर. मी कधी हे नाही ऐकलं की अरे इतना पैसा चाहिए या ये पैसा चाहिए. मी हे बघितलं की यार ही आपली टुर्नामेंट आहे, आपण ह्याला वेगळं कसं करू शकतो. त्याच्यात तुमचे इनपुट्स आणि ते सपोर्ट ते जे म्हणतो आणि ते फर्स्ट इयरपासनं इनफॅक्ट फर्स्ट इयरपासनं म्हणजे चालू करायच्या आधीपासनं जेव्हा आम्ही फक्त बोललो तुमच्याशी तेव्हा आम्हाला कळलं की ही टुर्नामेंट आपण सगळे मिळून वरती घेऊन जाऊ शकतो. सो अगेन इट इज नॉट अबाउट मी like Nikhil Jain or Mangesh Hande. It is about everyone who's there since season 1 and we are very sure about it की हे चालत राहणार आहे. आणि looking at the scenarios and all those things I feel की this is a very good partnership which is going on. Amazing. Thanks for all the kind words, Pratham, Abhay Jaju. It's all behind the camera many times, sometimes on the camera. I do come on the camera, but the efforts that these guys put in is a lot. I mean, apparently looking at them standing across, उन्हात उभं राहून कंटिन्युअस काम करायचं ते सगळं होतं. पण मला एक अजून विचारायचं होतं की क्रिकेटर्स म्हणून तर तुम्ही ग्राउंडवरती अगदी पटापटा येता आहे की नाही, पण ऑर्गनायझर्स म्हणून ग्राउंडवरती उतरणं आपल्या स्वतःच्या मनात एक फार मोठं चॅलेंज असतं, राईट? सो इन युअर वर्ड्स what DPL is really about, right? And don't give me any answers which you think are, say, decorative or something. I don't feel that you guys are that kind of individuals. So tell me exactly, right, what DPL stands for, okay? काय DPL म्हणजे नक्की काय for you, Nikhil, specially? सर DPL आता असं आहे की इट्स अ बेबी ग्रोईंग तो असं ग्रोथ होत चालली आहे. त्यात आमचं पॅशन जे आम्ही खेळतो आय प्ले क्रिकेट on a very good passionate way in a very good passionate way. Yeah, you played to Architects India level as well, right? Yeah. I exactly मला तेच करायचं की इकडनं DPL मधनं लोक तिकडे जायला पाहिजे. अमेझिंग. सो जेव्हा इंडियाला जेव्हा आम्ही खेळायला गेलो होतो तेव्हा आय फेल्ट की यार ही लीगमध्ये आपण DPL मधनं पण लोक आणू शकतो इथं.
DPL अशी टुर्नामेंट झाली की पहिले वर्ष फक्त 6 टीम होत्या, तिकडनं मग 8 टीम्स झाल्या. अच्छा 8 टीम्स झाल्या तर असं नाही की फक्त पुण्यातले लोक वाढले, पीपल अक्रॉस इंडिया, पॅन इंडियावरनं लोक यायला लागले. त्यातनं आम्हाला असं वाटलं की नाही DPL ग्रोथ होत चालली आहे. आणि DPL हे कसं आहे की लोक आता ब्रँड म्हणून बघतायत की आम्हाला डिझायनर्स प्रीमियर लीग खेळायची आहे, ती कधी चालू होणार आहे, कोण कोण आहेत, म्हणजे कोण कोण प्लेयर्स रजिस्टर केलेले आहे. इनफॅक्ट छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टीवरती पण लोक विचारतात की स्पॉन्सर्स कोण कोण आहेत, कॅमेराच्या मागे जे आहेत ते लास्ट इयरचे होते तेच आहेत का, कॉमेंटेटर्स कोण आहेत, अवॉर्ड्स काय काय आहेत. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो इफ समवन इज आस्किंग ऑल दिस मायन्यूट डिटेल्स, यस DPL हॅज ग्रोन अ लॉट नाउ. अमेझिंग. दिस इज मेन मिशन राईट, बट देर आर सम हिडन मिशन्स ऑल्सो. आपण म्हणतो ना की मागं एक थॉट असतो की यार दिन भर काम करते हैं, दिमाग के लिए कुछ तो शांति चाहिए ना, और वो शांति कहाँ से आएगी, राइट? फिर तुम साइलोज में काम करते हो, तुम अपनी अपनी साइट्स पे जाते हो, वहाँ देखते हो की यार आज एवढं काम झालं आहे, अजून थोडं काम करायचं आहे, हे करायचं आहे, हे सगळं होतं मंगेश, राईट? आता तुम्ही तर या प्रोफेशनमध्ये किती वर्षापासून आहात, ओके. पण ह्याचं हिडन मिशन काय होतं की हे मेंटल वेलनेस व्हावं, लोकांना थोडंसं नीट, म्हणजे अजून असं वाटावं की नाही यार आपण क्रिकेट खेळलं की काहीतरी गेम खेळलं की आपलं जे साईटवरचं प्रेशर आहे ते कुठेतरी रिलीज करायला जागा मिळेल. नाही एक्झॅक्टली. आपण आता ह्या ज्या फील्ड आहे ना, हे डिझायनर फील्ड जे आहे, ॲक्च्युली हे डिझायनर नाव का दिलं, कारण फक्त काही आर्किटेक्ट लीग किंवा इंटिरियर डिझायनर लीग नाही आहे. जे काही क्रिएटिव्ह माइंड जी काही आहेत सगळे आमचे लोक, तर त्यांच्यासाठी हे ॲज अ डिझायनर म्हणून आपण हे आता एक कॉन्सेप्ट, डिझायनिंगचा जो कॉन्सेप्ट आहे तो कागदावरती पण आहे जसं निखिलनी सांगितलं. पण हा कॉन्सेप्ट तुमचा जर ग्राउंडवर आला, प्रत्येक बारीक बारीक गोष्टीचा विचार जसं आपण ड्रॉइंग करताना करतो तसं खेळताना पण करतो. तुमच्या ट्रॉफीजमध्ये पण दिसतं की तुम्ही किती विचार करता. एक्झॅक्टली. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा बारीक विचार जर का, आणि हे सगळं पॅशन करताना किंवा तुमचा बिझनेस तुम्ही रन करताय, आज एवढ्या लेवलला सगळं प्रेशर आहे, कुठेतरी माइंड तुम्हाला थोडंसं डायवर्ट करणे पण गरजेचं आहे. की फक्त तुम्ही आज आलायत आणि फक्त पैसे कमवताय, फक्त काहीतरी वेगळे अचिव्हमेंट तुमच्या त्याच सेम फील्डमध्ये करताय. माझं असं म्हणणं आहे की आयुष्य एकदाच मिळालं आहे, परत असं तुम्हाला वाटायला नको की तुमच्या आयुष्यात ही गोष्ट करायची राहून गेली आहे. त्यामुळे मल्टीटास्किंग राहा. फक्त तुम्ही काम करताय, पैसे कमवताय इथपर्यंत राहू नका. तुमच्या शरीराचा पण विचार करा की त्याला काय रिक्वायरमेंट आहे. त्याला फक्त एवढीच रिक्वायरमेंट नाही आहे, पैशाची रिक्वायरमेंट नाही आहे. त्याला काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करायची, ग्राउंडवर जाऊन काहीतरी हॅपनिंग्स करायची गरज आहे. तर मी माझं एक सांगेल की मी फक्त ह्या गोष्टींकडे फोकस नाही केलं. माझं लहानपणापासून मी ग्राउंडवरती घालवले, वेगवेगळ्या लेवल्सला वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या गोष्टी मी आजपर्यंत केलेल्या आहेत. म्हणजे नुसतं क्रिकेट, आत्ता तर क्रिकेट खेळतोच गेली 40-45 वर्ष, पण ट्रायथलॉन मी कधी वाटलं नव्हतं की मी हे ट्रायथलॉन पण करेल, आयर्नमॅन स्वतः करेल. ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मला फक्त ह्यातनं एक सांगायचं होतं सगळ्यांना की यार तुम्ही या ग्राउंडवरती, फील घ्या आणि त्यातनं तुमचा फिटनेस वाढवा. तुमचं तर सेकंड जनरेशन पण खेळतं. हो, ते मला म्हणजे तो माझ्यासाठी खूप वेगळा विषय आहे की माझा मुलगा वरद याच्यामध्ये आज माझ्या बरोबरीने खेळतोय. माझ्या तुम्हाला जेव्हा बाउंड्री मारतो तेव्हा मला जास्त मजा येते. नाही, त्यावेळेला मी ज्यावेळेला ग्राउंडवर असतो त्यावेळेला मी असं समजत नाही की तो माझा मुलगा आहे, तो माझा कॉम्पिटिटर म्हणून मी बघतो. कारण मी ज्या वेळेला ग्राउंडवर असतो त्यावेळेला माझा एक विचार आणि माझा थॉट वेगळा असतो, ग्राउंडच्या बाहेर गेल्यानंतर वेगळा असतो. हे आतापर्यंत सगळ्यांनी अनुभवलं. त्यामुळे की ह्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही ग्राउंडवर या, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमचा फिटनेस तयार करा. भले तुम्ही रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, क्रिकेट खेळा, फक्त ग्राउंडवर या आणि तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. एवढं माझं त्याचं मागं अमेझिंग थॉट. ओ सॉरी. ओके, लेट्स गो टू द नेक्स्ट वन. आता हे सगळं सोलो डॉमिनेटेड प्रोफेशन आहे ना. आता एखाद्या आर्किटेक्टला दुसऱ्या आर्किटेक्टच्या साईटवर पाठवलं आणि त्यांनी 2-3 सजेशन दिले, तर ज्या आर्किटेक्टच्या साईटवरती तो आहे त्या आर्किटेक्टला असं वाटतं मित्रा मी पण काम करतोय, थांब जरा, आहे की नाही. पण अशा लोकांना एका टीम स्पिरिटेड स्पोर्टमध्ये आणणं, हाऊ चॅलेंजिंग वॉज दॅट? आय मीन इट कॅन बी रिअली टफ समटाईम्स, आहे ना. somebody listening to each other, somebody listening to a captain on the field, इकडं फिल्डिंग कर, तिथं थांब, या बाउंड्रीवरनं त्या बाउंड्रीवरती जा. नॉट इझी, राईट? सो जस्ट अ थॉट ऑन दॅट. हाऊ आर यू गाईज ॲक्च्युली मॅनेजिंग द टीम डायनॅमिक्स वर देअर? तो सर असं ह्याचं म्हणजे मी पॉझिटिव्हली उत्तर देईन ह्याचं. सो इट इज लाईक दिस की क्रिकेटमध्ये एक गोष्टी आहे की आपण खूप लवकर येणार लोकांकडनं शिकतो.
सो इफ समवन प्लेज गुड वी अंडरस्टँड की तो कसं खेळतोय आपण काय करू शकतो, त्यातनं काय शिकू शकतो. सो प्रोफेशनल फील्डला सोडून जर का क्रिकेटिंग फील्डला जर का मी पकडलं तर आय विल से की त्यातनं शिकायला खूप मिळतं. सो लोक स्वतःहून येतात ओके की अरे हां आपल्याला त्याला बघून काहीतरी शिकायला मिळेल, त्याला बघून. आणि मला असं वाटतं म्हणजे जनरली मी पर्सनली हे गोष्टीला हे केलेलं आहे की इफ यू कॅन से आय हॅव इनकॉर्पोरेटेड दॅट इन माय प्रोफेशनल लाईफ ऑल्सो की शिकायचं. लाईक या ऑब्व्हियसली देर इज दिस इगो, देर इज दिस ॲटिट्यूड, let that be aside. But other than that, you can learn each and every small details or small aspects from. There are 128 players this year. Wow. So 127 players कडनं मी काही ना काही शिकू शकतो. So there is some of the other quality which everyone carries. राईट. आणि ती कॅरी करायला त्या गोष्टीला जर का मी स्वतःहून जर का इम्प्लिमेंट करतो तर आय एम शुअर की मी लोकांना सांगू शकतो की तुम्ही पण करा, प्रयत्न करा. राईट. सो ते थोडंसं इझी होतं. हां, त्यांना आणून ते जसं तुम्ही म्हणलं की कॅप्टनचं ऐकणं, या गोष्टी करणं ते होतं, कधी कधी डिफिकल्ट होतं, मॅनेज करणं होतं. कंप्लेंट्स पण आहेत, लोक म्हणतात की अरे आम्हाला हेच नाही मिळालं, आम्हाला तेच नाही झालं. पण अगेन आमचं फक्त एकच उत्तर असतं, सर क्रिकेट आहे. आपण क्रिकेटला जर का त्या गोष्टीने बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इझी होऊन जातील. हां, जर का आपण कॉम्पिटेटिव्ह गेममधून जर का बघायला गेलो तर काहीच होऊ शकत आणि नाही. निखिल बोलतो तसं एक आहे की क्रिकेट खेळामध्ये ना म्हणजे जात भेद रंग मोठा छोटा हा प्रकार नाही आहे. म्हणजे तो नसायलाच पाहिजे कुठल्याही खेळामध्ये. त्यामुळे ॲक्च्युली हे सगळं शक्य आहे. तिथे जो काही कोणी मोठा छोटा जरी आला ना तरी तो तर कॅप्टनच्या अंडर असतो आणि तो सांगेल त्या गोष्टी सगळ्या करतो. हे त्याची पॉवर आहे. अमेझिंग. आणि आम्ही तर कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून बघतोय ॲक्च्युली की हाव यू गाईज ॲक्च्युली मनोवर द एंटायर टुर्नामेंट. ओके, सीझन 1 to season 4 it's been a टोरा राइड आई कैन से. आई हैव सीन दैट हैपनिंग. 2 ग्राउंड आप बुक करते हो, एक ग्राउंड पे दिस गाय इज देयर, द अदर ग्राउंड यू आर हियर. सो इट्स लाइक मैनेजिंग 2 different pools, right, which are way apart. One is in Evelewadi, one is in Sahkar Nagar, but the coordination, the sync that we see from DPL 1 to DPL 4 has not changed. What is changing in DPL 4? सर चेंजिंग म्हणून असं काही नाही आहे, वेगळं काही नाही आहे. हां, प्लेयर्स जे बाहेरचे प्लेयर्स होते ते अजून ॲड झालेत. सो आसाममधनं प्लेयर आहेत, उदयपूरवरनं प्लेयर येतो आहे, ओडिसावरनं येत आहेत, बँगलोरवरनं येत आहेत. सो प्लेयर्स जुळत आहेत अजून आपल्याला टुर्नामेंटला. आणि असं आहे की स्पॉन्सर्स. And are you paying these players to come across and play? We are not paying, but yes, we have that channel. We are trying to track that out, and I'm sure we'll do this season also. Okay, nice. DPL चेंज झालं म्हणजे की मला असं म्हणायचं की DPL काय आता तर DPL इंडियामध्ये गेलं आहे. ही कॉन्सेप्ट पुण्यापुरती होती पण ही इंडियापर्यंत गेली आहे. कारण वेगवेगळ्या स्टेट्समधनं ज्यावेळेला प्लेयर्स यायला लागतात त्यावेळेला आपण म्हणतो की हां हे DPLचं काहीतरी वेगळं स्वरूप समोर यायला लागले. राईट. आणि जेव्हा तुम्ही पुणे हे नाव घेता ना, पीपल हॅव सम काइंड ऑफ माइंडसेट, राईट, ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस अँड ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन प्लेस टू पुणे. Sometimes people see Pune in a way that, yeah, cricket, okay, it cannot be a cricketing hub, but you guys have made it into a cricketing hub for architects and designers across India, right? So how bigger can this be, is what you feel, especially Mangesh sir, from your envision of 40 years of playing, 40 years of practice, how do you see this getting bigger and bigger going forward? मी मगाशी म्हटलं तसं की विचार फक्त पुण्याचा केला होता, आता तो इंडियापर्यंत गेला आहे. अजून एक पुढचा विचार आमच्या मनात आहे की ही जी लीग आहे DPL लीग ही प्रत्येक स्टेटमध्ये आम्ही ॲज अ डिझायनरसाठी कशी पुढे नेऊ शकतो. करा म्हणजे आम्हालाही जाता येईल. एक्झॅक्टली आमच्या डोक्यात तोच विचार आहे की आम्ही दोघांनी हे जे थोडंसं झाड लावलं आहे आणि त्याचा वटवृक्ष किंवा एक मोठ्या स्वरूपात कसं होईल. आणि यातनं जसं वरुण चक्रवर्ती ॲज अन आर्किटेक्ट हा इंडिया टीमसाठी खेळतो, राईट, त्यावेळेला कुठेतरी आम्हाला पण असं वाटतं की आज निखिल ज्या लेवलला खेळतोय की निखिल पण इंडिया खेळला पाहिजे, निखिल पण रणजीमध्ये खेळला पाहिजे. हे आमचं एक स्वप्न आहे. तर असंच वेगवेगळ्या भागातनं ज्यावेळेला लोक ह्या ह्याच्यात येतील आणि पुढे जातील तर ते आमच्यासाठी फार मोठी अचिव्हमेंट असेल. I have a very important question for you. I know he has answered that, but still,
the kind of reels that we see on Instagram, the kind of energy that the players bring to the entire platform of DPL on social media, then now you're doing this podcast, right? Somewhere down the line, the vision is very clear. You want to take it to a higher level, next level, and people like, obviously you said all the support that you're getting across, right? But the banters that you have on the ground with the players, the talks that you guys share, these 5 days is absolute celebration. आणि मी हे बघितलंय स्वतःच्या डोळ्यांनी. म्हणजे तुम्हा लोकांना एक दुसऱ्यांना इंटरॅक्ट करताना बघून कधी कधी असं वाटतं की वी आर रिलिव्हिंग आवर मोमेंट्स दॅट वी ॲक्च्युअली फेल्ट ऑन द फील्ड समटाइम्स. सो थॉट अबाउट दॅट निखिल. सो अगेन सर, जसं म्हणजे तुम्ही म्हणाल ना एक्झॅक्टली की 5 days, these 5 days आर अ वेकेशन फॉर अस, ओके, अ वेकेशन फॉर अ पॅशन, काइंड ऑफ सिम्पल. की वी हॅव अ टॅगलाईन, आय टेल यू द टॅगलाईन, लिव्ह युअर पॅशन बी द चेंज. सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे की तुम्ही तुमचं पॅशन जगा, आपोआप चेंज, तुम्ही जे चेंज घडवतं स्वतः ते सगळ्यांना दिसेल आणि ते स्वतः लोक बाकी पण म्हणजे ते जसं सर म्हणलं की आपण छोटंसं वी प्लांटेड अ ट्री नाव, सो इट हॅज टू ग्रो, वी हॅव टू वॉटर इट. तर त्या गोष्टी करायच्या आहेत. तर जसं म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा मी बघतो ना, मोठ्या पिक्चरला बघतो, बँटर्स बघतो, तेव्हा असं वाटतं की हे होणं गरजेचं आहे. हे आत्ताच केलं, देन ओनली विल रिलीव्ह दीज मुवमेंट्स. अगेन त्याच्या मागे जे रील्स आहेत, जसे लास्ट इयरचे सिम्पल छोटे छोटे पोस्ट्स होते, सगळ्या गोष्टी होत्या. सो ते छोटे छोटे इमोशन्स जे होते ना, ते इमोशन्स जेव्हा फोटोमध्ये कन्वर्ट होतात, सो ते मेमरीज जेव्हा क्रिएट होतात ना, ते मेमरीज आज पण आम्ही बघतो, आज पण सगळेजण बघतात. प्रथम सरांना म्हणजे ऑब्व्हियसली प्रथमकडनं जेव्हा येतं आपलं रील झाले होते, पॅकेजेस बनवून दिले होते, ते फक्त ॲज अ रील पोस्ट केली तर सगळ्यांना वाटलं अरे यार काहीतरी वेगळी टुर्नामेंट आहे. ते कॅप्चर केलं त्यांनी, ते रीलमध्ये फॉर्म झालं आणि त्याच्यानंतर ती रील जेव्हा पोस्ट झाली त्याला व्ह्यूज आले, त्या व्ह्यूज येणं, ते बँटर सुरू झालं, अरे तुने तो ये शॉट केला था, तुने तो ते वो शॉट केला था, त्याच्या मागची म्युझिक, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जे मी सांगतो ना, ते बँटर्स जे तुम्ही म्हणाल ना, सो बँटर्स इज नॉट जस्ट ऑन फील्ड, इट इज ऑफ फील्ड, इट इज बिहाइंड, इट इज इन द कमेंट बॉक्स ऑल्सो. सो या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि हे केव्हा होतं, जेव्हा आम्ही 5 दिवस टोटल तिकडं असतो. आणि फॉर्च्युनेट, वी आर व्हेरी फॉर्च्युनेट ऑन दिस ॲस्पेक्ट की 120 प्लेयर्स जेव्हा येतात तेव्हा त्यातले 100 प्लेयर्स तर सर 5 days ऑफ घेतात, total off. Wow. From work, everything they are on ground. 100 players are on ground, either on one venue or on second venue, पण semi-final final तर सगळेजण तिकडे असतातच. And they are there, सगळं काही बंद करून येतात. काम ठीक है, 2 दिन छुट्टी है भाई, और ये वीकेंड छुट्टी था, नेक्स्ट वीकेंड भी छुट्टी है. अभी भी एक थॉट आया दिमाग में, सिंस वी आर डूइंग कॉमेंट्री फॉर अ लॉन्ग टाइम इन DPL, आई ओव समथिंग बैक टू द टूर्नामेंट. सो the best reel of this DPL from any of the players, any of the teams, gets a cash prize of 2,000 rupees from Abhay Jaju. Wow. Okay, so I release this thought right in front of this podcast, so when you're listening to it, you can release it as a separate reel. But obviously if you prepare something that is very mind boggling, that is very fun loving, I am open to it. I mean, and we'll put somebody like Amit sir to judge for it, right? So Amit can judge and let us know which reel that he really felt lived the spirit of the game, and we got into it. Nikhil, we were talking about taking this league to a different level, right? And he said obviously की आपल्याला स्टेट्सला जायचं आहे, स्टेट्समध्ये करायचे. तुझं काय थॉट आहे? आय मीन, यू थिंक ऑफ समथिंग एल्स इज वेल फ्रॉम दिस लीग? येस सर, या गोष्टीवरती मला म्हणजे एक थोडंसं ब्रीफ मी सांगणार. आमच्या डोक्यात आहे की स्टेट्सला तर घेऊन जायचेच आहे टुर्नामेंट. सो डिफरंट स्टेट्स हॅव डिझायनर्स प्रीमियर लीग नावानेच ते टुर्नामेंट होणार आहे, होस्ट आपणच करणार आहे. विल गो फ्रॉम पुणे अँड विल होस्ट द टुर्नामेंट देअर. बट ते स्टेट वाईज झाले, ते इंडिया झालं. वी आर प्लॅनिंग की ह्यातनं एक टीम बनवायची, यातनं 2 टीम बनवायचे, विल गो ग्लोबली, परत की दुबईला जावा. ओके. ॲज आय वेंट टू श्रीलंका, सो आय एम सो शुअर अबाउट दिस की मी परत त्या इथनं प्लेयर्सला 2 टीमला घेऊन आपण श्रीलंकेला जाऊन करू शकतो. we've got those contacts. Nice. And we've got those players, those passionate players again. तर ही लीग तिथपर्यंत घेऊन जायची आहे. Okay. हे एक अबाउट मेल क्रिकेटर्स which we are playing. But for me, and in 2025 we've seen that again. Indian women lifting the World Cup, and moment, yeah. That is a moment which I feel की डिझायनर्स प्रीमियर लीगमध्ये पण आम्हाला आणायचं आहे की विमेन क्रिकेटर्सला, विमेन आर्किटेक्ट्स और इंटिरियर डिझायनर्स, विमेन डिझायनर्सला पण ह्या लीगमध्ये आणायचं आहे. नाईस. इन अ वे की त्यांना कधी चान्स मिळत नाही, ते खूप कमी चान्स मिळतात त्यांना. सो आय वॉन्ट देम ऑल्सो टू रिलीव्ह दिस मुवमेंट्स. त्यांचे पण ऑब्व्हियसली दे माइट बी पॅशनेट,
आणि त्यांच्यात पण असेल कोणी ना कोणी खेळणारं, कोणी ना कोणी दे वॉन्टेड टू प्ले बट दे डिडंट गेट चान्स. दिस इज द प्लॅटफॉर्म विच वी आर शुअर की कमिंग सम टाईम मे बी व्हेरी सून आपण ते पण लॉन्च करणार आणि लॉन्च इन अ वे की ह्यासोबतच मेलसोबतच फिमेलचं पण. सो अगेन नो बाउंड्रीज. क्रिकेट, दिस इज जस्ट क्रिकेट, नॉट मेल फिमेल, it will be cricket basically. It's like Jay Shah is talking. Jay Shah is talking, not Nikhil Jain is talking. Equality on every platform. Amazing. Okay. Mangesh sir, Yes. do you think a national creative sports fest can be a concept of DPL going forward? Because cricket तर आपण खेळतोच आहे. आणि तुम्ही जसं म्हटलं की other games also we can promote probably. But 4th year, 5th year, 6th year, 10 years down the line, do you see something of that sort happening with DPL as well? DPL म्हणजे फक्त हाच आता आपण जो थॉट केला गेले 4 वर्ष तो ॲज अ क्रिकेट म्हणून तो थॉट केला आहे. म्हणजे माझ्या याच्यातनं पण सांगेल की मी मगाशीच म्हटलं की मी क्रिकेट खेळता खेळता हे ट्रायथलॉन केल्या, आयर्नमॅन केल्या. आपल्या डिझायनर फ्रॅटर्निटीमध्ये म्हणजे आर्किटेक्ट्स इंटिरियर डिझायनरमध्ये आपण तो एक कॉन्सेप्ट आणला होता गेले 3 वर्ष झाले की आपल्या ज्या डिझायनरमध्ये जर कोणी क्रिकेट सोडून वेगळ्या स्पोर्ट्समध्ये जर कोणी पार्टिसिपेट असेल तर त्याचं आम्ही फेलिसिटेशन करतो. एक्झॅक्टली, आय डू रिमेंबर दॅट. तर आत्ता आपल्या फ्रॅटर्निटीमध्ये आयर्नमॅन केलेले बरेच आहेत ज्यांनी काही रेकॉर्ड्स अजून काही लोकांचे की जे रनिंग इतक्या वेगळ्या लेवलला करतात, वेगवेगळ्या मोमेंट्सला करतात आणि चॅलेंजेसमध्ये करतात. ते असे पण लोक काही आहेत. काही एक्सपर्ट बॅडमिंटन प्लेयर्स आहेत की वेगळ्या लेवलला खेळले आहेत. हे असे जी लोक आहेत तर याच्यातनं फक्त क्रिकेट न राहता एक ऑल ओव्हर जो आम्ही थॉट केला आहे की वेगवेगळे स्पोर्ट्स यात इन्व्हॉल्व करून ही वेगळी लीग आपल्याला कुठे नेता येईल का याचा पण एक थॉट माझ्या मनात आहे. अमेझिंग सर. आय थिंक दिस विल हेल्प द फ्रेटर्निटी अलॉट बिकॉज इंडिव्हिज्युअल वर्क, team sport, and then getting back to something that is individually and physically helping them, I think that's what we want as well. And it is the need of the hour. Obviously, you guys can see us who are working day and night, continuously moving around, going to different places, coming back. If fitness becomes an inside kind of a thing, then only fitness happens. Otherwise, it doesn't happen. And looking at both of you, that's an absolute inspiration. I keep on talking to Nikhil, I keep on talking to you. And you guys speak fitness in your words also. So that's great. Okay, now it's time for a bit of fun. Okay, and it's going to be a full banter kind of a situation. And one question is very favorite that I think Gaurang has put in, and I just love that question. तर मला थोडंसं पोझिशन घेऊन व्यवस्थित नीट बसून हे ऐकायचं आहे सगळं. Okay, let's begin with Mangesh Hande. Mangesh Hande, in this rapid fire, you have to be very quick and answer the questions very fast. Okay, your favorite match of DPL? फेवरेट मॅच मी ज्यावेळेला फायनलला गेलो होतो ती माझी फेवरेट मॅच होती. आणि काय रिझल्ट होता? रिझल्ट आम्ही जिंकलो होतो कारण फर्स्ट सीझनला फायनलला हरलो होतो आणि निखिल बरोबरच माझी मॅच होती. ज्या ज्या वेळेला मी निखिल बरोबर खेळलो ना त्या वेळेला मी हारलोय फायनलला. अच्छा. तर तो एक मोमेंट होता की यार DPLचा म्हणजे आम्ही ज्या ज्या मोमेंटला खेळलोय त्या मोमेंटला ज्यावेळेला निखिल वेगळ्या टीममध्ये मी वेगळ्या टीममध्ये खेळतो, मी म्हटलं ना की ग्राउंडमध्ये असल्यानंतर आम्ही तो नाही विचार करत, ग्राउंडच्या बाहेर वेगळं. पण त्याच्यानंतर दुसऱ्या सेकंड सीझनला ज्यावेळेला फायनल जिंकली तर तो फार ग्रेट मोमेंट होता, आनंददायी होता. आणि डिड यू गेट निखिल जैन्स विकेट? निखिल फायनलला नव्हती माझी टीम. ओके ओके ओके. ते थोडंसं दुःख होतं. यावर्षी आपण पूर्ण करूया. आय विल सपोर्ट यू फ्रॉम द कॉमेंट्री बॉक्स टू गेट हिज विकेट. ओके निखिल, द बेस्ट team name of this entire tournament, may it be your team or other teams, right? And the best jersey of the tournament according to you? So मी म्हणजे अगेन ॲज यू सेड की स्वतःची टीमचं नाव, पण पहिले जेव्हा आम्ही तोरणाची डिझाईन केली होती सेकंड इयरला, जी डिझाईन केली होती ती येल्लोइश कलरमध्ये होतं, ती वाली जर्सी चांगली होती दॅट डिझाईन. बट अगेन ओव्हरऑल जर का 4 सीझनचं बघितलं तर सिंहगडची ग्रे कलर जो आहे दॅट कलर तो खूप म्हणजे इट सूट्स एव्हरीथिंग आणि तो मूड पण लाईट करतो असं मला वाटतं. That is coming more from a captain's angle, I think. Captain doesn't leave you, you don't leave the jersey. आणि द नेम अगेन इट वॉज सिंहगड पॅन्थर्स अँड देन इट चेंज टू सिंहगड लायन्स. सो वी इफ यू सी ना तर तुम्हाला ते सगळं रिलेट करता येईल की सिंहगड म्हणजे सिंह आहे म्हणून लायन आहे. सो वी गेव अ थॉट ऑन दॅट आणि त्याच्यानंतर तो जो नाव आला ना तर दॅट्स वाय दॅट नेम इज अ बिट फेवरेट ऑफ माइन नाव. ओके, अमेझिंग. दिस इज व्हेरी फिलॉसॉफिकल ना. आय मीन एक असं ट्रेट किंवा
असे ॲथलीट्स कोणी फील्डवर आहे, तुम्ही नावं घेऊ शकता बिंदास्त, कारण आपल्याला कोणी काही बोलणार नाही आहे याच्यासाठी. पण अशी लोकं तुम्हाला काही फील्डवरती दिसतात का की ती फिलॉसॉफिकल आहेत आणि ती क्रिकेटला फार फिलॉसॉफिकली घेतात, सांगतात सुद्धा बऱ्याच गोष्टी फील्डवरती? असे तर भरपूर आहेत. म्हणजे मी आत्तापर्यंत एवढं खेळलो आहे. मी ॲज अ कॅप्टन पण खेळलो आहे, ॲज अ प्लेयर पण खेळलो आहे. मी पण तसा आहे, त्याचा थोडा ज्ञान देतो. कारण ज्यावेळेला मी कॅप्टन नसतो त्यावेळेला कुठे कुठे असं वाटतं मला की अरे यार ह्याला काहीतरी सांगायला पाहिजे, इथे हे चेंज करायला पाहिजे. कारण तो एक असं वाटत असतं ना की आपली टीम जिंकावी, म्हणून मी थोडासा तो माझा एक आहे. आणि तसे बरेच प्लेयर आहेत. तर आमचा JD आहे, खेळतो पण छान, पण त्याला पण वाटत असतं की काहीतरी आपण वेगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तर पण हे लोक जे सांगतात यांना काहीतरी त्यातनं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, आणि ॲज अ टीम स्पिरिट म्हणून हे लोक सांगतात. आणि त्यांचं पॅशन आहे ऑब्व्हियसली. अकॉर्डिंग टू यू, गिव्ह मी दोज 2 players डू यू थिंक आर व्हेरी फिलॉसॉफिकल ऑन द ग्राउंड? शशांक मोरे. Okay. Yeah, he keeps on talking fitness every time. Okay. He keeps on talking fitness, but again, knowledge, cricketचा नॉलेज, क्रिकेट जसं तो जगतो, अमेझिंग. ते तेवढं मी पण नाही जगलोय. Okay. तेवढं तो जगतो, तेवढं डिटेलमध्ये तो जगतो, तेवढं तो त्या गोष्टी तो करतो. Okay. तो एक असा आहे की नाही आहेच आहे बाबा, करायचंच आहे. If you ask me, the gyan that I see outside the ground, because we are outside the ground, you guys are inside the ground most of the time. I see Vimal, Pranay Ranka giving a lot of gyan outside. आणि अजून एक त्याच्यामध्ये एक जण आहे, अश्विन कांबळे. पण एवढा पॅशनेट आहे ना तो की त्याला टेनिस बॉलची भीती होती. टेनिस बॉल खेळता खेळता त्याला लेदरमध्ये आणलाय, पण जेवढा टेनिसला तो तिथे वेळ देतो किंवा तो पॅशनेट राहतो, तेवढाच लेदरमध्ये पण पॅशनेट राहतो. Amazing. See, this conversion is very amazing. I mean, I also played leather ball cricket. I remember playing with Zahir Khan in Sri Rampur sometimes when I was in college. I played it here also in Pune a lot of many times. But tennis ball खेलने के बाद में leather ball पे switch होना itself is a big challenge. Yes. And I think you guys have done that wonderfully well for the community who is actually coming in. Many players have stopped playing tennis ball cricket after playing leather ball cricket, right? So that is great. Okay, now the next question. And this is a very candid answer, okay? We all know that Mangesh Hande is very competitive. Very, very competitive on the field. Sometimes I see after taking a wicket, I feel he'll take out all the 3 wickets, put them back and say, देख इसको bold किया, वापस रख रहा हूँ. ठीक है? So, who is more competitive between you two, right? Nikhil Jain as a player is more competitive or Mangesh Hande as a player is more competitive? I would say Mangesh Hande as a player. Definitely Mangesh Hande as a player. I have played against him in many other leagues. बट DPLमध्ये पण जेव्हा खेळलो आम्ही सोबत, म्हणजे अगेन्स्ट जेव्हा खेळलो आम्ही, सो आय हॅड टू टेल हिम ट्वाईस की सर आपण दोघंच ऑर्गनायझर आहोत, आपण दोघंच ऑर्गनायझर आहोत, आपण दोघांमध्ये हे नको व्हायला. सो दॅट इज वन्स इट हॅज हॅपन्ड इन द फायनल्स व्हॉट ही सेड. सो मी यांना स्कूप मारायला गेलो, तो स्कूप लागला नाही. सो ही केम अँड ही वॉज ऑन माय फेस. आय लाईक सर आपण दोघं ऑर्गनायझर आहोत. आणि सेकंड टाइम शिंदे हायस्कूलला मॅच खेळत होतो आणि कव्हर ड्राईव्ह मारली आणि सर एकदम तोंडावरती येऊन थांबलेत. अरे मला सर कशाला थांबलोय, आपल्याला टुर्नामेंट करायची असून, इंजरी नको आहे आता आपल्याला. सो येस, आय वुड से ही इज व्हेरी कॉम्पिटेटिव्ह. लाईक कोणी अजून हात नाही पकडू शकत त्यांचा, नाहीच पकडू शकत, किती करायला गेला कोणी किती. म्हणजे आय वुड से एनी प्लेयर इफ वी ब्रिंग हिअर अँड टेल हिम की बाबा या प्लेअरसोबत तू उभा राहा आणि तू फक्त तुझं कॉम्पिटेटिव्हनेस यांच्यासमोर दाखव, कोणी असू द्या. लेट इट बी एनीवन. लाईक आय डोंट नो whom to name, but मंगेश सरांसमोर आणलं की हांडे सर जिंकते. You remember, I remember a great incident with him. He and his architect team practiced at Vision Cricket Academy. And if you remember, sir, our team was also practicing there on leather ball. He came in and I saw Koshish Dhoot running around with him, okay? I usually tell Koshish every time, I'll tell Mangesh Hande that you got out on 0. Just to make him fearful. But then the kind of fitness that he does, and he used to tell us in our nets, अरे तुम्ही येता आणि डायरेक्ट बॉलिंग टाकता, तुम्ही येता आणि डायरेक्ट खेळता. ते आम्हाला कधी कधी असं आतून वाटायचं की यार आपण खरंच आपल्यासाठी काही करत नाही, आपण पण फिटनेस थोडंसं केलं पाहिजे. बट रिअली आय मीन द हँड्स डाऊन आन्सर इज ऑब्वियसली मंगेश हांडे. सर, विल वी सी द सेम पॅशन दिस इयर? या डेफिनेटली, टिल आय एम अलाइव्ह. ओके. मोर बँटर्स ऑन द ग्राउंड? येस. ओके, बट प्लेफुल बँटर्स? या प्लेफुल. नाही तर मी कॉमेंट्रीमधनं सांगेल मंगेश हांडे आपण ऑर्गनायझर आहात.
नाही, मी मगाशी म्हटलं ना तसं की मी ग्राउंडच्या आतमध्ये वेगळा असतो, ग्राउंडच्या बाहेर वेगळा असतो. Right, amazing. Okay, this is the last of the rapid fire. Okay, DPL in 3 words. 3 words for DPL that you think. Marathi, Hindi, English, whatever you think. माझ्यासाठी एकच आहे, फिट असाल तर नीट असाल. Okay, okay. दॅट इज द टॅगलाईन फॉर DPL delivered. या. Nikhil? कॉम्राडरी, Hmm. पॅशन आणि जिद्द. Okay, so the stubbornness in you to make it happen. Yes, Yeah, and to do make that great happen. everything. You know, as we made this tournament, I want everyone, to play it that way, to play it passionately, to play sportingly. सगळ्यात मेन म्हणजे स्पोर्टिंगली, की अरे यार नाही, ही आपली टुर्नामेंट आहे, ठीक आहे, मित्र आहोत, फ्रेंड्स आहोत, नाही आहोत, व्हॉट एव्हर इट इज. दे ऑब्व्हियसली तिथं पण ग्रजेस असतात, सगळ्या काही गोष्टी असतात, पण अगेन जेव्हा तुम्ही खेळताय, सो प्ले इट स्पोर्टिंगली, पॅशनेटली, ती कॉम्रेडरी असायला पाहिजे. दॅट शुड बी देअर. एक मिनिटं दोघं हात मिळवा ना एक दुसऱ्यांचे, मला बघायचं आहे हात मिळवता. Not bad. Okay. Final question. I mean, this has been a great episode, and talking to you both is absolutely inspirational. Every time I see you guys, I feel great about it, right? If someone is listening to this and wondering after our episode goes, say, on air, why should they be in DPL, playing DPL, be a part of it anyhow, be a sponsorer, be an audience, be somebody who follows you on Instagram, be somebody who's like us, a vendor to you but a friend to you, why they should be with DPL? मला एवढंच सगळ्यांना अपील करायचं आहे की हे जे चालू केलं आहे DPL, हे तुमच्यासाठी चालू केलं आहे, डिझायनर आर्किटेक्ट लोकांसाठी चालू केलं आहे. हे एन्जॉय करा. हे तुमच्या वर्क कल्चरपासून तुम्हाला थोडं एक 5 दिवस, जर निखिल म्हटलं तसं व्हॅकेशन आहे तुमच्यासाठी, ते एन्जॉय करा. आपल्याला जे काही स्पॉन्सर्स आहेत, ते लोक जे साथ देत आहेत, त्यांच्यामुळे ही DPL आत्तापर्यंत चालू आहे. तर मला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की जसं तुम्ही क्रिकेट 5 दिवस ग्राउंडवरती येऊन वेळ काढता, खेळता, एवढ्या सगळ्या तुम्ही सुट्ट्या घेता ऑफिसमधून, तुमच्या बिझी शेड्यूलमधून, तसंच स्पॉन्सरला पण सपोर्ट करा. Nice. त्यांच्या स्टोअरला व्हिजिट करा. जे तुम्ही त्याच्यात पार्टिसिपेट झाले त्यांना तेवढी एक रिक्वेस्ट आहे, कारण जर का स्पॉन्सर असतील तर ही DPL जिवंत राहील. Correct. नाहीतर ते होणार नाही. Absolutely. या. सो मी म्हणजे माझा मेसेज थोडा मोठा आहे आणि थोडा वेळ लागेल ते सांगायला, पण सांगणं गरजेचं आहे की एक पॉईंट जसं सरांनी सांगितलं की स्पॉन्सर्सला, सो अगेन प्लेयर्स आहेत म्हणून टुर्नामेंट आहे, पण स्पॉन्सर्स आहेत म्हणून टुर्नामेंट चांगली होणार. Okay. दिस इज इम्पॉर्टंट. Right. त्या स्पॉन्सर्सला यू सपोर्ट इन विच एवर वे पॉसिबल, जसं तुम्हाला पॉसिबल असेल. ॲटलिस्ट विजिट दॅट पर्सन, शो युअर ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स हिम, अँड इट शुड बी डन. लाईक त्यात काही चुकीचं नाही आहे. यू शुड डू दॅट इन प्लेफुल वे, इन गुड मॅनर, की अरे नाही यार चला आपल्याला जायचं आहे, त्यांना भेटून येऊया, ते आपल्याला स्पॉन्सरशिप देत आहेत, किंवा हे आपली टुर्नामेंट आहे. आय एम नॉट सेइंग की माझी टुर्नामेंट किंवा यांची टुर्नामेंट, किंवा मी आपली टुर्नामेंट म्हणालो आहे, तर आपल्या टुर्नामेंटला ते स्पॉन्सरशिप देत आहे. लेट्स गो, मीट देम, जस्ट हँग आउट विथ देम फॉर अ मिनिट, फॉर 2 minutes. यू गो अराउंड, तुम्ही सगळे त्या एरियात जातात, त्या अराउंड जातात, भेटून या त्यांना. इन दॅट वे दे विल ट्रस्ट अस मोर इन सपोर्टिंग अस. सी, कमर्शियल्स आर ऑलवेज इम्पॉर्टंट. ते कधी ना कधी आपल्याला गरज, आज नाही तर उद्या पैशाची गरज पडणारच आहे, पण त्यांना सपोर्ट केलं की ते आपल्याला स्वतःहून फोन करतात की अरे कधी टुर्नामेंट आहे, काय आहे, काय नाही. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो माय से विल बी की स्पॉन्सर्सला जेवढं तुम्ही भेटाल, त्यांच्याशी जेवढं तुम्ही ॲक्टिव्ह राहाल तुम्ही त्यांच्यासोबत, आय एम नॉट सेइंग गिव्ह बिझनेस टू देम यार, बट ॲटलीस्ट गो मीट देम. Yeah. Go meet them. Create that bond. Create that that exists. bond. Create that Yeah. bond. Nice. Again, to everyone, to all the players, like keep supporting. तुम्ही येताय, तुम्ही खेळताय. मी ॲज अ क्रिकेटर, आम्ही जेव्हा बाहेर खेळायला जातो, आम्हाला ज्या गोष्टीमध्ये आम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे, सो वी आर ट्राईंग टू गेट ऑल दोज थिंग्स इन DPL. सो इफ यू आस्क एनी प्लेयर, आय वुड से की दिस शुड बी डन, की सगळ्या प्लेयर्सला जाऊन फीडबॅक मागायला पाहिजे. आणि वी डू दॅट. Right, I saw that, वी डू दॅट. आम्ही फॉर्म्स पाठवतो, सगळं काय करतो. त्यातनं जेव्हा आम्हाला फीडबॅक्स येतात, आणि दोज फीडबॅक्स आर रिअली गुड. लाईक मी असं म्हणेल की क्रिकेटर्स फीडबॅक देतोय, आर्किटेक्ट किंवा इंटेरियर डिझायनर नाही देत आहे. तर ती गोष्ट पण एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि त्याला का होतंय, कारण की ते आम्हाला सपोर्ट करतात. आम्हाला वाटतं की तो पॅशनेट क्रिकेटर आहे म्हणून करतोय तो. ती गोष्ट आहे. अजून एक की प्राईज मनी आम्ही देत नाही. Right. सो
again on air I'll say that we don't want to promote prize money for a simple reason. ती प्राईज मनी जेव्हा हँडओव्हर केली जाते ती गोष्ट पार्टीमध्ये जाते. 99% ती पार्टीमध्ये जाते. वी बोथ आर इन सच अ स्पेस की आम्हाला ते पार्टीमध्ये द्यायचेच नाहीत पैसे. आणि इव्हन आम्ही स्पॉन्सरला पण सांगतो की आम्हाला साधं जेवण ठेवा, बाकी कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये ठेवायची. सो अगेन आमचं असं खूप क्लिअर आहे की आम्ही जेव्हा टुर्नामेंट केली होती, जेव्हा स्टार्ट केली होती, तेव्हा एकच गोष्ट होती, आपण ही टुर्नामेंट करतोय फिटनेससाठी, आपण ही टुर्नामेंट करतो लोकांना सोबत आणण्यासाठी. सो पार्टिंग इज डिफरंट अँड देर आर पीपल हू लव्ह पार्टिंग. वी आर नॉट दोज काइंड ऑफ humans who want to party. I party a lot, but I don't party in that manner. So I don't want to promote that kind of this thing. So we don't want to get money in that aspect. Right. की but तुम्हाला आम्ही लास्ट इयर ॲज यू मस्ट बी नोईंग आम्ही डिकॅथलॉनचे कुपन दिले होते. सो दॅट इज अगेन बेनिफिशियल फॉर दॅम ओनली. अगेन मी थोडंसं वरती जाऊन अजून सांगेल की आम्ही जे अमाऊंट प्लेयर्सकडनं घेतो, वी डू इट फॉर अ रिझन की देर इज अ सिरियसनेस. You pay an amount, you always have a seriousness for that. You have respect for that. You land up on the ground. You land up on the ground. You come. You're like की बाबा आम्ही पे केलेले. We are there because we've paid this and we should go there. So त्याला रिस्पेक्ट करा तुम्ही. आणि ते जेव्हा तुम्ही रिस्पेक्ट कराल त्याच्या तुम्हाला जे मिळणार आहे तिथं ग्राउंडवरती, आय एम नॉट अशेम्ड ऑफ सेईंग दिस, बट आम्ही जे देतो ना ते त्याच्या जे अमाऊंट आम्ही घेतोय त्याच्या 10 गुणा जास्त आहे. एक्झॅक्टली. निखिल सांगतोय ना ते एकदम करेक्ट आहे. कारण आम्ही बाहेर ज्यावेळेला टुर्नामेंट खेळायला जातो ना, हे मुंबई आणि हे बाकीच्या ठिकाणी ज्या फॅसिलिटीज तिथे नाही आहेत त्याच्यापेक्षा कैक पटीने. No, I can vouch for that. I have seen it happening on the ground, and I can definitely vouch for that. We are just talking, Amit sir and you and me were talking, right? Amit sir from Pratham. Leather ball cricket organize करना ही एक बहुत बड़ा challenge है. And it has become a challenge because the expenses involved are too much, right? We all know a kookaburra comes at what rate, a SG ball comes at what rate, right? And then those bats, those kits, everything, right? And all fancy clothing these days, so you need colorful things and all. Exactly. It's not that easy, right? Great conversation, guys. I think you guys have laid a perfect platform for this series that we are starting, DPL Unplugged as we call it, right behind the league. And I feel somewhere down the line this is going to get bigger. And I pray to God that it gets more bigger because we want to get bigger with you guys as well, right? If you guys are passionate about cricket, if you guys are architects, interior designers, somewhere in the world, somewhere in the entire country, and you think you have that passion for cricket to land up on the ground and play some playful and amazing game of cricket, this is a place. DPL is the one that you should be in, right? An appeal from me as a commentator, as a sports enthusiast, whatever you call it, but try and support DPL. Nikhil and Mangesar's efforts are obviously on the ground, but you can see it happening with their passion as well, right? So let's passionately take this league up to a level where we can say that yes, हम जब DPL करते थे तो बहुत छोटे लेवल पे करते थे, आज जब DPL हो रहा है तो वो कहीं ना कहीं जाके IPL के लेवल पे हो रहा है, right? Yes. Let's all keep that vision. Let's enjoy this entire story together. Stay tuned for the next episodes. And I correct myself, I'm going to not give you a 2,000 rupees cash prize, but I'll give you a 2,000 voucher for your... It's a great one. Right? Great one. So that you can buy some sports stuff. Great one. Remember that you have to make a good reel, and Mr. Amit Jagtap from Pratham will judge it and we'll give you the prize at the end of the finals. So guys, thank you very much again. Thank you. Sparing time. Thank you. All the team of Pratham who is here, I think I should thank them as well. Yeah, obviously. And it's been a great conversation. Morning has been very fresh and you guys have made it more fresher for me. Yeah. So, lovely. See you at the ground and the game is on. As he says, what do you say about the tagline? Live your passion, be the change. Live your passion and be the change. 2N DPL Season 4 is going to be one to live that particular change. See you everyone. Thank you. Hi. There are a lot of discussions that these guys are going to do in the next podcast episode that you're going to see. But obviously, कुछ लोग हैं जो पर्दे के पीछे होते हैं, जैसे sponsors हैं. अभी मैं कुछ sponsors के नाम ले रहा हूँ, but they will talk more about it. Avisa Sports, 2N Sports and Fitness, Sound Factor, Altaspace Solutions, Vazapa Interior Furnishings, Rangoli Concepts, Fine Heights Modular Furniture. So I would request everyone, to thank you for watching this podcast, this streaming, what you've just gone through.
And again, in that, I'll request everyone, to support the sponsors again. I'll just brief about some sponsors. So there are few sponsors which I'll name off. Akar Decos. So he himself is an interior designer. Samir Shah, architect, interior designer Samir Shah. So we have Avisa Sports. Again, they are based in Mumbai. Mr. Vijay, he's been a constant support to us. Again, Tuan Sports and Fitness, architect Vinay Kate, like title sponsor Mana, backbone of the tournament. Thank you again, Vinay. Again, I'll say Alta Space Solution, a new sponsor, a new vendor who's associated with us, Mr. Abhishek Rajput. There are many others which I would like to again mention. Raza Interiors and Furnishings again. Raza Pinjari from IFATA. So he's come all the way from IFATA and he's doing all these things for us. So thank you, Raza, again. I would like Mangesh sir to As Nikhil said, that co-sponsor Rangoli, Mr. Amit and his team. Then File Edge Modular and Solur Ventures, Kishore Zadav. Again, Sri Interiors, Ashish Mehta. These all guys supported us from season 1 to season 4. And I think You missed one name, Mangesh sir. what? Your name? Oh, my name is always there. Solur Ventures. And again, Sound Factor. Thank you, Milind sir and Mazwan sir. Yeah. They've been a constant support again. So thank you, Sound Factor. I should also thank Sound Factor because हमारी आवाजें 3 दिन 5 दिन सिर्फ आपकी वजह से ढंग से रहती है. So thank you very much for that. Okay, I think guys, it's fun shooting with you people. Yeah, both of you were superbly amazing and as they say, call to action. Yeah. Right. So it's time for that action and have fun, guys. Yeah, have more fun. And I think you missed thanking me and Amit from Prakam. So I'll thank myself. Don't worry about that. That's fine. Because we are a part of the tournament. So Again, thanking, on a generous note, thanking Amit sir from Pratham. Again, Abhay Jaju, Akash Mohite, specifically him also. So these three guys, again, they are 3 pillars kind of thing. And thank you all for, generously supporting us and being there for us. And also Gaurav and his team. Thank you so much. this podcast was amazing. It was a great experience. And I think you guys are very, very professional to take it forward. Let's see how it works out. We are all waiting for the episode to be released. Stay tuned, guys. DPL season 4. We're all set, right? Thank you. See you guys.